कंधार लोहा मतदारसंघातील नंदनवन या गावी छावा मराठी युवा महासंघाचे जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाडे यांच्या नेतृत्वात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात पाहणी करण्यात आली। नुकसान झालेल्या नंदनवन गावातील शेतकरी दहिदास सखाराम खांदाजे यांच्या शेतीची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाडे, मधुकरराव भागानगरे, जीवन भागानगरे, सूर्यकांत भागानगरे, रामदास बाळापुरे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते। नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये मोजे नंदनवन येथे शेतकऱ्याची शेती पाहण्यासाठी आम्ही आमच्या छावा मराठा युवा महासंघ संघटनेच्या वतीने सर्वच शेतकरी बांधव या बांधावर आम्ही आलेलो आहोत। आम्ही शेतकरी आमच्या शेतकरी आमचे दहिदास खांदाजे यांच्या शेतीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत। यांचे 3 एकर जमीन आहे, परंतु पूर्ण जमीन यांची शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे। शेतकरी मायबापाला धीर देण्यासाठी सरकार, मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे आणि ताबडतोब याची कारवाई करून यांना हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान भेटावा यासाठी आम्ही सर्व शेतकरी कंधार लोहा तालुक्यामध्ये आम्ही शेतीचे सर्वे करत आहोत। शेतीमध्ये एक सुद्धा पीक राहिलेलं नसून या शेतीला आणि शासनाने भाव सुद्धा दिले नाही। मायबाप शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, आता तरी डोळे उघडा आणि या शेतकऱ्यांचे हालत बघा। या शेतकऱ्याला 4 लाख देणं आहे म्हणे। अरे मायबाप शेतकरी, तुमच्याच आशेकडे शेतकरी बघत आहे। या शेतकऱ्याला घाबरू नका तुम्ही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। या शेतकऱ्याला या न्याय देण्यासाठी सरकारला विनंती आहे। अरे सरकार, जर न्याय नाही भेटला तर आम्ही रस्त्यावर उतरून आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा। हे नंदनवनचे शेतकरी आहेत बाबा, त्याला न्याय जर नाही मिळाला तर तुला आम्ही कुठंच फिरू देणार नाही, एवढंच आम्ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।